मित्र हो, आपण अरबांचे भारतावरील आक्रमण हा विषय पाहत आहोत. कासिमचं आक्रमण झालं 711 ते 713 या काळात आणि त्याने या सिंध प्रांताची प्रचंड लूट खलिफाकडे पाठवली आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं मृत्यू शरीर तिकडे पाठवण्यात आलं. अशा पद्धतीबद्दल आपण इतिहास पाहिला आणि मग या कासिमचं या देशावर विजयाची कारणं कोणती होती याचं कारणं आपण काल शोधली. म्हणजे त्याच्यामध्ये असा विचार केला की कोणकोणते कमजोर कड्या होत्या, कशी कोणती कारणं ठरली ज्यामुळं कासिम या देशात आला, विजयी ठरला, प्रचंड संपत्ती लुटून गेला. तर याचं कारण आपण पाहत असताना पहिलं कारण पाहिलं सामाजिक ऐक्याचा अभाव, दुसरं दाहिर वंशाची अप्रियता, तिसरं पाहिलं दाहिरनं सुभेदारांना स्वातंत्र्य दिलं नव्हतं, चौथं पाहिलं बौद्ध धर्मीय आणि व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, पाचवं पाहिलं अप्रशिक्षित सैन्य, सहावं सिंधचं वेगळंपणा होता, सातवं होतं धार्मिक प्रेरणा, पुढचं क्रमांक होता राष्ट्रीयतेचा अभाव, त्यानंतर 9 नंबरचं होतं द्रोही अधिकारी वर्ग आणि 10 होतं दाहिरचा लष्करी बेसावधपणा. या सगळ्या कारणांमुळं दाहिर अपयशी झाला आणि कासिम विजयी ठरला आणि कासिमचं अरबांचं हे पहिलं आक्रमण भारतावर यशस्वी झालं असं त्यांच्या पद्धतीने म्हणता येईल. पण आम्हाला असं म्हणता येईल की या ठिकाणी आमची प्रचंड संपत्तीची लूट अरबांनी नेली आणि म्हणून अरबांचं हे पहिलं आक्रमण भारताच्या इतिहासावर किंवा सिंध विजयाचं महत्त्व म्हणण्यापेक्षा सिंधवर झालेल्या परिणामांचं खोलवर परिणामांची आपण चर्चा करूया. मग अरबांच्या सिंध विजयाची महत्त्व म्हणत असताना किंवा त्याचे परिणाम म्हणत असताना पहिलं परिणाम, आता आपण काही इतिहासकारांची जी मत आणि मतांतरे आहे याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया. काय बघा की आम्ही सहजपणे इतिहासामध्ये काही वाटेल तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्यासाठी काही पुरावे, इतिहास, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री असा विचार करणं काळाची गरज आहे. आणि इतिहास हे सत्यवादी असतं, पुरावा नसेल तर इतिहास नाही असं जे बोललं जातं त्याच्या अनुषंगानं मी तुमच्यासमोर काही विषय, काही लोकांचे समोर माझ्या कागद ठेवतो आणि त्याच्या आधारावर त्यांनी जे आपल्या पुस्तकात लिखाण केलं त्याची चर्चा आपण या ठिकाणी करूया. म्हणजे अर्थात अरबांच्या सिंध विजयाचे परिणाम आपण पाहत आहोत. पहिलं परिणाम शून्य विजय. जरी त्यानं प्रचंड संपत्ती नेली, जरी तो मोठा इथून विजयी झाला, सगळं ठीक आहे, पण याचा परिणाम या देशावर काहीही झालेला नाही असं स्टेनले लेनपूल या इतिहासकारानं मांडलेलं आहे. स्टेनले लेनपूलच्या मते अरबांचा सिंध विजय याने भारताच्या व इस्लामी जगताच्या इतिहासावर कसलाही परिणाम केलेला नाही. अरबांचे आक्रमण हे एखाद्या अचानक निर्माण झालेल्या वादळासारखे होते. वादळ शांत झाल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती सिंध प्रांतात निर्माण झाली. त्यामुळं अरबांचं या लढाईचं, अरबांचं या स्वारीचं परिणाम शून्य विजय आहे असं लेनपूल स्टेनले यांचं मत आहे. आता आपण दुसरं एक मत घेऊ. उसले हेग. सर उसले हेग काय म्हणतात? सर उसले हेग म्हणतात अरबांच्या सिंध विजयाबाबत सांगण्यासारखे काहीही नाही. एवढ्या मोठ्या विशाल देशाचा केवळ एक लहानसा हिस्साच या विजयाने प्रभावित झाला होता, त्यामुळं संपूर्ण भारतावर याचे परिणाम नाहीत असं सर उसले हेग यांचं मत आहे. बरोबर आहे. एवढा मोठा जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत एवढा मोठा विशाल देश आहे आणि त्या काळातला देश म्हणता येईल तुम्हाला. अगदी काबूल कंदारच्या सरहद्दीपासून ते इकडं बांगलादेशापर्यंत आणि वरती अगदी त्या काश्मीरच्या उत्तर भारतापासून तर खाली दक्षिणपर्यंत एवढा मोठा हा विशाल देश होता. या देशाच्या एका कोपऱ्यामध्ये सिंध प्रांतामध्ये हे हल्ला झाला, युद्ध करून गेले, विजयी झाले, दाहिर हरला, लढता लढता बिचारा मरूनही गेला. याचं संपूर्ण भारताच्या प्रदेशावर काही परिणाम नाही असं सर उसले हेग यांचं मत या ठिकाणी आम्हाला मान्य करावं लागतं. तिसरं पाहू आपण कर्नल टॉड, ज्याने राजस्थानचा इतिहास दिला. ॲनल्स ऑफ राजस्थान हा ग्रंथ त्याचा फार प्रसिद्ध आहे.
तो काय म्हणतो, मोहम्मद बिन कासिम चित्तोडकडे वळला नाही, म्हणजे तो राजपुताकडे आला नाही. कन्नौजचा शासक हरचंदकडे त्याचे लक्ष गेले नाही. त्याने कच्छच्या दिशेने प्रयाण केले असले तरी अरबांना तेथे दीर्घकाळ थांबता आले नाही. तसेच भारतात इस्लामचा पाया रोवला गेला या अरबांच्या आक्रमणामुळे नव्हे, तर तो तुर्कांमुळे अरबांचं शासन या देशात आलं, असं या ठिकाणी कर्नल टॉडचं मत आहे. कर्नल टॉड काय म्हणताय बघा, लक्षात आलं तुमच्या, की राजपूत प्रदेशाकडे म्हणजे राजस्थानकडे हा वळलेला नाही, फक्त सिंध प्रांतापुरता तो आला. कोपऱ्यात एका प्रदेशात वायव्य सरहद्दीच्या प्रदेशावर आला, त्याने हल्ला केला, दाहेरला जिंकलं आणि तो वापस चालला गेला. भारतात तो घुसला नाही, इकडं दिल्लीकडं गेला नाही, किंवा इकडं आमच्याकडं खालचं जे बाजूला असलेलं राजपूत आपलं राजपूत राजस्थान त्याला म्हणूया आपण, राजस्थान आणि गुजरात या प्रांताकडे तो घुसला नाही. म्हणजे अख्ख्या देशावर कुठं परिणाम नाही, त्यामुळे तो इकडं आला नाही, त्यामुळे याचा परिणाम इतकं दिसत नाही. पण असे एका ठिकाणी एका प्रदेशावर हल्ला करून संपत्ती लुटून तो चालला गेला, एवढंच याचं एक छोटंसं कारण आहे, एक छोटीशी घटना आहे, एवढंच त्याला आपण बघूया. कारण का याचा मोठ्या देशावर, आमच्या एवढ्या प्रचंड देशावर, भूप्रदेशावर याचा परिणाम नाही, एक पहिली गोष्ट. आणि जे बोललं जातं की अरबांचा हल्ला झाला आणि कासिमच्या हल्ल्यापासूनच इस्लामची सत्ता आली, तर हे चुकीचं आहे. त्याचं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं भारतामध्ये इस्लामी सत्ता ही अरबांनी आणली नाही, म्हणजे कासिमनं आणली नाही, तर ती तुर्कांनी आणली. हा नंतर तुर्कांचे जे हमले झाले किंवा दुसरं आक्रमण जे आहे, पुढचं आक्रमण, ते तुर्कांचं आक्रमण आहे. मग त्याच्यामध्ये गजनी वगैरे त्यानंतर विचार करू आपण. पण कासिममुळं भारतात इस्लामचा प्रचार झाला, फैलाव झाला असं म्हणता येणार नाही, असं या ठिकाणी आपण तिसरं मत घेतलं. म्हणजे परिणाम शून्य हा विजय होता हे मान्य करण्यासाठी आपण पहिल्यांदा स्टॅनले लेनपूल, दुसरं सर वुल्सहेक आणि तिसरं कर्नल टॉड या 3 विदेशी अभ्यासकांच्या मतांचा विचार केला आणि त्याच्यावर अंदाज काढत आपण परिणाम पहिलं मान्य केलं की याचा परिणाम शून्य होता. दुसरं, अरबाच्या सिंध विजयाचं परिणाम दुसरा, इस्लामी वर्चस्व निर्माण झाले नाही. मग अशी मी तुम्हाला चर्चा केलेली आहे. मग दुसरा परिणाम काय की इस्लामी राज्य, इस्लामी वर्चस्व या देशात निर्माण झालेले नाही. कारण का ते होऊ शकलं नाही, ते फक्त सिंध प्रांतापुरतं एका कोपऱ्यापुरतं, वायव्य सरहद्दीच्या एका कोपऱ्यापुरतं हे मर्यादित हल्ला होता, स्वारी होती, आक्रमण होतं, तेवढं पुरतं त्याने जिंकलं आणि ते निघून गेलं. त्यामुळे सगळ्या भारतावर त्याचा परिणाम नाही. म्हणून इस्लामी वर्चस्व निर्माण होऊ शकलेलं नाही, कारण इस्लामी वर्चस्व हे तुर्कांनी निर्माण केलं, अरबांनी नाही. इरफान हबीब सुद्धा या गोष्टीला पुष्टी देतात की भारतामध्ये इस्लामी आक्रमण, इस्लामी सत्ता ही तुर्कांपासून सुरू झाली, अरबांपासून नाही. तिसरा एक परिणाम पाहू आपण, भारताचा अरबांवर पडलेला प्रभाव. हा अतिमहत्वाचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. हे परिणाम जे आहे ना अतिमहत्वाचा. 2 परिणाम बघितले आपण. पहिलं परिणाम शून्य हा विजय होता. दुसरं परिणाम इस्लामी वर्चस्व निर्माण होऊ शकलं नाही, हे 2 मान्य केले आपण. पण तिसरा अतिमहत्वाचा आहे की भारताचा अरबांवर, आपल्यावर नाही, आता अरबांवर पडलेला प्रभाव. कारण या देशामध्ये ज्ञान होतं, विज्ञान होतं, तत्त्वज्ञान होतं, खगोलशास्त्र होतं, गणित होतं, वैदिकशास्त्र होतं, तत्त्वज्ञान होतं. हे सगळं अरबांनी या भूमीतून आपल्या मायदेशी नेला. हा परिणाम लक्षात घ्या. अमीर खुसरो सुद्धा बोलतो की एक अरब खगोलशास्त्रीय अबू माशर, त्याचं नाव आहे, तो बनारसला आला. त्यानं संस्कृतीचं ज्ञान अभ्यास केलं, खगोलशास्त्राचा त्याने अभ्यास केला आणि खलिफा हारूनुल रशीदच्या काळात अनेक विद्वान हे बगदादच्या काळात होते. आमच्या भारतीय लोकांना तिथं
पाचारण करण्यात आलं, बोलावण्यात आलं होतं. आणि खलिफा हारून उल रशीदच्या काळामध्ये भारतातून प्रचंड वैदिक शास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ या देशातून तिथं गेलीत आणि त्यांना त्यांच्या पद्धतीत सांगितलं. म्हणून तिथल्या अरब लोकांनी यांच्याकडचं गणित, यांच्याकडचं तत्त्वज्ञान, यांच्याकडचं ज्योतिष, भाष्य, वैदिकशास्त्र हे सगळं आत्मसात केलं आणि अरबी भाषेत त्याचं भाषांतर करून त्यांच्या देशामध्ये ही संस्कृतीचा मुलावा त्यांच्या देशामध्ये त्यांनी नेला. म्हणजे भारताचा, म्हणजे मगाशी मी बोललो आहे ना की अरबांचं परिणाम नाही, इथं उलट भारताचा परिणाम अरब राष्ट्रावर झालं. म्हणून ही जी स्वारी आहे, हे जे आक्रमण आहे कासिमचं, हे या अर्थानं आमच्या दृष्टिकोनातनं प्लस पॉईंट होताना दिसतो. म्हणजे असा हा आमचा तत्त्वज्ञानाचा, आमच्या विज्ञानाचा, आमच्या खगोलशास्त्राचा, आमच्या वैदिकशास्त्राचा, आमच्या गणितशास्त्राचा त्यांचा प्रभाव पडला. आणि त्यांनी आपल्या देशातल्या मायभूमीतल्या शास्त्रज्ञांना, आपल्या लोकांना तिथं नेऊन त्यांच्या भाषेत त्याचं भाषांतर केलं. म्हणजे त्यांनी हे ज्ञान आमच्याकडून मिळवलं, हे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. पण असंही म्हणता येईल, काही इतिहासकारांना असं म्हटलं की नाही, आमची विद्या त्यांच्याकडे गेली, हे आमचं थोडंसं नुकसान झालं असंही आपण, कारण इतिहास मांडत असताना मित्रांनो चांगली बाजू मांडली पाहिजे आणि दुसरी बाजू मांडली पाहिजे. दोन्ही बाजू सत्य जे आहे ते तुमच्यासमोर ठेवणे मला काळाची गरज आहे. म्हणून इतिहासकारांचं मत आहे की ठीक आहे की आमचा बऱ्याच विद्या त्यांनी चोरून नेल्या, त्यांच्याकडे गेल्या, म्हणून आमचं थोडंसं आमच्यात थोडंसं कमतरता आली, ते आमचं नुकसान झालं, हे मान्य करूया. कारण ते गरजेचं आहे. कारण त्या काळामध्ये याने तिकडं नेल्यामुळं, त्यांच्याकडे ही संस्कृती गेल्यामुळं आमच्या संस्कृतीचा जरी विस्तार झाला तरी आमच्याकडचे नुकसान भरपाई आहे, हे या ठिकाणी मान्य करा असं वाटतं. चौथं कारण धार्मिक परिणाम. हवेल यांचं मत आहे की अरबांच्या सिंध विजयाचा राजकीय परिणाम नगण्य असला तरी या विजयामुळे इस्लामच्या संस्कृतीवर झालेला परिणाम विशेष दाखल पात्र आहे. सिंध व मुलतानच्या अरब समूहाने इस्लाम धर्माला भारतीय लोकांच्या धार्मिक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनविला होता. सिंध आणि मुलतान प्रांतातील लोकांना अरब लोकांनी आपल्या जवळचं मानलं होतं. कित्येक भारतीय लोकांनी स्वतःहून इस्लाम धर्माचा, इस्लामी संस्कृतीचा स्वीकार केला होता. इस्लामचा मुस्लिम सत्तांनी किंवा विशेषतः सुफी संतांनी शांततात्मक पद्धतीने केलेला प्रचार यामुळे अरबपेक्षा सुफी संतांमुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार झाला, असंही एक विषय पुढे येतो. म्हणून असं म्हणता येईल की धार्मिक परिणाम या ठिकाणी एवढ्या प्रमाणात दिसत नाही या लढाईचं. उलट त्याच्यानंतर आलेल्या सुफी संतांमुळं या देशात धर्माचा प्रचार झाला, असं या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून धार्मिक कारण हे सुद्धा धार्मिक परिणाम याचा काय जाणवला, हे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि म्हणून शेवटचं पाचवं परिणाम आपण बघत आहोत, किंवा याचं विजयाचं महत्त्व म्हणता येईल किंवा त्याचा परिणाम म्हणता येईल, कलात्मक परिणाम. अरबांनी सिंध मुलतान येथे वस्ती निर्माण करून अनेक मशिदी तयार केल्या. मशिदीवर भारतीय हिंदू कलेचा परिणाम स्पष्ट जाणवतो. कारण कल्पना अरबांची असली तरी कारागीर हे हिंदू होते, त्यामुळे हिंदू इस्लामिक कलेचं मिश्रण होऊन या ठिकाणी इंडो इस्लामिक आर्किटेक्चरची स्थापना किंवा पुढील काळामध्ये इंडो इस्लामिक आर्किटेक्चर हा नवीन शाखा उदयाला आली. म्हणजे एकंदरीत स्थापत्य शिल्पांमध्ये हा बदल झाला. मग मोहम्मद बिन कासिमचा हल्ला, आक्रमण, स्वारी भारतावर इसवी सन 711 होते. 711, 712, 713 या काळात तो सिंध प्रांतातील छोटे मोठे किल्ले आणि बरेच प्रदेश जिंकून घेतो. प्रचंड संपत्ती या देशातून पाठवतो खलिफाकडं आणि जाताना त्याचा मृत्यू होतो. हे दुर्दैव अंत. या सगळ्या गोष्टीचा भारतावर काय परिणाम झाला
याचं मी तुम्हाला विश्लेषण केलं. मग त्याच्या विजयाचं जे महत्त्व आहे किंवा विजयाचे जे परिणाम या देशावर जाणवले ते कोणते आहेत, तर मी तुम्हाला मागाशी बोललो. नंबर 1, परिणाम शून्य विजय होता हा. दुसरं, इस्लामिक वर्चस्व निर्माण करू शकलं नाही. तिसरं, भारताचा अरबांवर पडलेला प्रभाव अजूनही जाणवतो, कारण इथली विद्या त्यांनी नेलेली आहे. चौथं, धार्मिक परिणाम नाही. आणि 5वं, कलात्मक परिणाम, म्हणजे या ठिकाणचं कला आणि स्थापत्य आणि संस्कृती त्यांनी आपल्या देशात नेली आणि आमची संस्कृतीचा विकास त्यांच्या भाषेत त्यांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेले दिसते. हे या ठिकाणी असं म्हणता येईल, काही चांगले आणि काही वाईट दोन्ही परिणामातून आपल्याला या कासिमच्या आक्रमणाबद्दल बोलता येईल. म्हणजे लक्षात घ्या, कासिमचा हल्ला हा पहिला हल्ला भारतावर झालेला आहे. अरबांचं पहिलं आक्रमण कासिमबद्दल आपण बोलतो, म्हणून अरबांचा पहिला हल्ला हा कासिमच्या हल्ल्यानं झाला असं बोलता येईल. म्हणून या कासिमच्या आक्रमणाचं कारणे, परिणाम, महत्त्व या तिन्ही गोष्टींची उहापोह, चर्चा, विवेचन मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आता आपण पुढचं नेक्स्टला आपण तुर्कांचं आक्रमण भारतावर, त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की पहिल्यांदा गजनी आणि त्यानंतर घोरी हे तुर्की आहेत. पण पहिल्यांदा आपण तुर्की म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा तुर्कस्तानहून, मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की खलिफा पद हे आता तुर्कस्तानकडे गेलं होतं. अरबांकडे न राहता ते तुर्कांकडे गेल्यामुळं तुर्कांनी भारतावर हल्ले केलेत. मग तुर्कांनी भारतावर हल्ले केले, त्यात तुर्कांचे आक्रमण हा विषय आपण समोर घेऊया. मग तुर्कांच्या आक्रमणामध्ये पहिल्यांदा विचार करूया की तुर्कस्तानमध्ये अर्थात तुर्कस्तानच्या नेतृत्वाखाली संपूर्ण इस्लामिक राज्य असल्यामुळं अरबस्तानचा किंवा अरबस्तानला लागून असलेलं अफगाणिस्तान, आता भारताशी निगडीत बोलूया आपण. अफगाणिस्तानच्या प्रांतावर गजनी हा जो प्रांत आहे, या प्रांतावर राज्य करीत होता सुबक्तगीन हा राजा. पुन्हा रिपीट करतो, भारताला लागून असलेलं अफगाणिस्तान आणि अरब लोकांचं वर्चस्व असलेलं अफगाणिस्तान, आणि अरबांची सत्ता आता कोणाकडे आहे? तुर्कस्तानाकडे. मग तुर्काच्या बादशाचं राज्य अफगाणिस्तानपर्यंत होतं, आता सिंधपर्यंत फैललेलं होतं या कासिममुळं. आणि म्हणून अफगाणिस्तानचा जो प्रदेश आहे गजनी, या गजनी प्रांताचा प्रांतपाल किंवा शासक जो होता तो सुबक्तगीन होता. आणि त्या सुबक्तगीन हा अफगाण, खुरासान, बल्ख आणि भारताचा वायव्य प्रांत एवढ्या मोठ्या प्रदेशाचा तो राजा होता, राज्यपाल होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मोहम्मद गजनी हा गादीवर बसला. आणि मग आपल्या देशाचं, आपल्या राज्याची सीमा वाढवावी, साम्राज्य विस्तार करावं, संपत्ती आणावी आणि पुन्हा खलिफाशी एकनिष्ठ आहोत अशा प्रकारचं दाखवण्यासाठी मोहम्मद गजनीनं आमच्या भारतावर एकंदरीत 17 हमले केले, स्वाऱ्या केल्यात. म्हणून 17 स्वाऱ्या करणारा, 17 हल्ले करणारा हा मोहम्मद गजनवी या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. मग मोहम्मद गजनीच्या भारतावरील आक्रमण होण्याची कारणं आपण बघूया. कारण काय आहे, 17 वेळेस त्यानं या देशावर हल्ला करतो. अगोदर कासिम येऊन जातो, नंतर तुर्कांकडे गेल्यानंतर खिलाफत तुर्कांच्या नेतृत्वाखाली हा गजनीचा राज्यपालचा मुलगा, अर्थात सर्व सेनापती हा मोहम्मद गजनी, म्हणजे त्याचा मुलगा सुबक्तगीनचा मुलगा हा भारताकडे लक्ष केंद्रित करतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर जवळपास 17 वेळेस या देशाची संपत्ती लुटून नेऊन जातो. काय त्या पाठीमागचं कारण असेल, काय त्याला भारताबद्दलचं एवढं आकर्षकता का निर्माण झाली, याची कारणं आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. नमस्कार.